नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अंडा भुर्जी ग्रेव्ही बनवणार आहोत। खूपच टेस्टी आणि थोडीशी वेगळी। आपण नेहमी अंडा भुर्जी खातच असतो घरात, पण ती थोडीशी ड्राय होते, थोडी सुकी होते, म्हणून कोणाकोणाला आवडत नाही। आणि अंडा उकडा मग त्याची भाजी बनवा, त्यापेक्षा शॉर्टकट रेसिपी आणलेली आहे। खूपच झटकीपट बनते आणि अंडा भुर्जी कोणाकोणाला आवडत नाही, म्हणून आपण अंडा भुर्जी ग्रेव्ही बनवणार आहोत। तर ती आपण भातासोबत सुद्धा खाऊ शकतो आणि चपाती बरोबर सुद्धा, आणि खूप झटकीपट 10 मिनिटात आपली रेसिपी रेडी होते। तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला घ्यायचे अंडी, ती उकडायची नाही आहेत। तर चला बघूया कशी बनवायची ती रेसिपी। तर त्याच्यासाठी आपण अंडी घ्यायचेत। सर्वप्रथम कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे। छोटे 2 चमचे तेल टाकलेले, जास्त तेल टाकायचं नाही आहे। तेल गरम झालं की आता आपण त्याच्यामध्ये अंडी फोडून टाकायची आहेत, म्हणजेच आपण अंडीची भुर्जी करायची आधी। तर मी 5 अंडी घेतलेली आहेत। तर सर्व अंडी फोडून घेऊ। सर्वप्रथम भुर्जी करून घ्यायची मसाले टाकून, आणि भुर्जी साईडला करायची, नंतर ग्रेव्ही करायची, आणि त्या ग्रेव्हीमध्ये आपण भुर्जी टाकायची। खूप छान लागते रेसिपी आणि खूपच झटकीपट बनते। मसाला वाटण्याचीही गरज नाही। अंडी फोडून घेतल्यात, आता त्याच्यात 1 चमचा हळद टाकून घेऊ। थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे, थोडंसं धना जिरा पावडर आहे ती टाकायचं, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि आपण नेहमीप्रमाणे भुर्जी करतो का नाही, तशीच भुर्जी करून घ्यायची। जास्त भांडी पण निघायची नाहीत, काय नाही, थोडक्यात आपली रेसिपी रेडी होते। तर व्यवस्थित भुर्जी करून घ्यायची, आणि भुर्जी करून रेडी करूया। तोपर्यंत बाजूला आपण कांदा, टमाटर, आलं, लसूण सर्व एका ह्याच्यातच बारीक करायचे। त्याला आपण पेस्ट नाही करायची, फक्त आपण चॉपरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचं। कांदा, टमाटर, लसूण, आलं सर्व एकत्रच, कुठलीही गोष्ट वेगळी नाही। एकाच चॉपरमध्ये सर्व टाकायचं। त्याच्यासाठी 2 टमाटर घेतल्यात, 2 कांदे घेतल्यात, थोडंसं लसूण, थोडंसं आलं, आणि चॉप करून घेतले। आपली भुर्जी पण आता रेडी झालेली आहे। ती आता आपण एका डिशमध्ये काढून घ्यायची, आणि त्याच कढईमध्ये आपली ग्रेव्ही रेडी करायची। तर आता तेल टाकून घेऊ। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाले की आता आपण आलं, लसूण, टमाटर, कांदा सर्व बारीक चॉप करून घेतले, एकदम बारीक बारीक चॉप केलेले बघू शकता। ती टाकून घेऊ, आणि छान आता त्याला भाजून घ्यायचं आहे, आणि ती लवकर भाजावं म्हणून आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे। मिठामुळे काय होतं, टमाटर एकदम लवकर शिजला जातो, आणि कांदा पण शिजायला मदत होते। तर आता आपण भाजीच्यासाठी मीठ टाकले, आता वरून आता मीठ नाही टाकायचं आहे, आपण पूर्ण 1 चमचा भरून मीठ टाकलेलं आहे। आता कांदा छान भाजला की आता आपण त्याच्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, आणि थोडंसं पाणी टाकायचं। पाणी का टाकायचं आहे, म्हणजे मसाले छान भाजले जातील, म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आहे। आता मसाले छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत। आता आपण वरून किचन किंग मसाला टाकला 1 चमचा। आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता ह्याला तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आपण। तर तेल बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला। आता त्याच्यात आपल्या हिशोबाने आपण पाणी टाकून घ्यायचं आहे। तर 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी। आता जी भुर्जी करून ठेवली होती, पाणीला उकळी आली की ती भुर्जी टाकून घ्यायची। 2 ते 3 मिनटं आता व्यवस्थित शिजवून घ्यायचे। एकदा मिक्स करून घेऊ, छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची।
आता छान अशी उकळी येऊ द्यायची. त्याच्यात आता आपण थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकून घेऊ. आता उकळी आलेली आहे. कोथिंबीर टाकून घेऊ आणि एकदा मिक्स करून घेऊ. तर छान आपली अंडा भुर्जी ग्रेव्ही रेडी झालेली आहे. तुम्ही त्याला भातासोबत, पावसोबत किंवा आपली भाकरी म्हणा, चपाती म्हणा त्याच्यासोबत खाऊ शकता. तर मी सध्या पाव घेतलेला आहे, छान असा कांदा घेतलेला आहे आणि भुर्जी ग्रेव्ही घेतलेली आहे. एकदा तर नक्की करून बघा. खूप झटकीपट बनणारी आपली अंड्याची रेसिपी आहे आणि खूप छान लागते. झणझणीत करायची. तर एकदा नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.